संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे जेऊर पाटोदा येथे आयोजन. श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान श्री क्षेत्र जेऊर पाटोदा कोपरगाव या ठिकाणी मूर्ती व मंदिराच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केले आहे. तरी या सुवर्ण संधीचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. श्री संत विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व सहकार महर्षी कैलासवासी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या आशीर्वादाने व हबप परमपूज्य नवनाथ महाराज खेडकर, माजी आमदार स्नेहलताई कोल्हे, बिपिनदादा कोल्हे व युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या ज्ञानामृत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर वर्धापन दिनानिमित्त भगवद्गीतेचे आयोजन केलेले आहे. कथा प्रवक्ते भागवताचार्य परमपूज्य श्रीराम महाराज गाडेकर अंजनापूर यांच्या अमृतमय वाणीतून तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सर्वांनी लाभ घ्यावा. संत मंडळी व आदी दिनांक 24 डिसेंबर वार बुधवार ते दिनांक 1 जानेवारी वार गुरुवार या 9 दिवसीय सप्ताहाचे सदर दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे: काकड आरती पहाटे 5 ते 7, विष्णू सहस्त्रनाम 8 ते 8:20, श्री ज्ञानेश्वरी पारायण 8:20 ते 11:30, भागवत कथा 1 ते 4, हरिपाठ 5 ते 6, कीर्तन सेवा 7 ते 9 व जागर 10 ते 11 पर्यंत 6 दैनंदिन कार्यक्रम आयोजित केला आहे. 1 जानेवारी 2026 रोजी कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार असून कीर्तनकार ज्ञानेश्वरी कंठस्थ आळंदीकर हबप ज्ञानेश्वर महाराज गोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसाद भंडाऱ्याने होईल. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक ज्ञानेश्वर महाराज गोरे आळंदी, भाऊसाहेब महाराज जाधव डाके गुरुजी, ज्ञानेश्वर माऊली आश्रमातील सेवेकरी व मृदुंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज घुगे, गणेश महाराज आव्हाड, नारायण महाराज देसाई, वैभव महाराज लासुरे, चैतन्य महाराज जाधव, देवीदास महाराज शेवते, वैभव महाराज लादडे, द्वारकाताई नागरगोजे, मच्छिंद्र महाराज कदम, आदित्य महाराज आंधळे, कृष्णा महाराज रोठे, वृंदावनीताई मोरे, बाल गोपाल विद्यार्थी त्रिशा नागरगोजे, दौतली नागरगोजे, कीर्ती केकान, वृषाली रोटे. सप्ताहाचे आयोजक माजी सभापती मच्छिंद्र नाना केकान, रमेश केकान, सुनील केकान, विशाल केकान, कैलास सानप, माजी सरपंच सतीश केकान, सरपंच मनीषा केकान, विश्वनाथ केकान, सोपान केकान, चंदू सानप, अरविंद आंबोरे पाटील, विश्वनाथ बोराडे, माधव केकान, ताराबाई गरुड. या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी, भजनी मंडळ, ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन हबप नवनाथ महाराज खेडकर यांनी केले आहे. SG न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव. रामकृष्णारी रामकृष्णारी जय. आपण हा जो माऊली प्रतिष्ठान ज्ञानेश्वर माऊली आश्रम हा जो आता तपपूर्ती सोहळा आहे या वर्षी, म्हणजे गेलं 12 वर्ष झालं आपण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह करतो. नामांकित महाराष्ट्रातील कीर्तनकार, गाणारे, वाजवणारे आजपर्यंत आपण बोलत आहेत. याही वर्षी मुद्दाम नवीन वर्षाच्या निमित्ताने नवीन वर्षात आपला कार्यक्रम यावा म्हणून आम्ही 9 दिवस हा कार्यक्रम ठेवलेला आहे. यावर्षी दैनंदिन कार्यक्रम आपण असे ठेवलेले आहेत की सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत काकडा भजन राहतं. त्याच्यानंतर 7:30 ते 8 वाजेपर्यंत जेवढे बी पारायणार्थी आहेत यांना सर्वाला चहा सकाळच्या पारी राहतो. त्याच्यानंतर 8 वाजून 10 मिनिटांनी आपण विष्णू सहस्रनाम याचा पाठ घेतो. विष्णू सहस्रनाम याचा अर्थ की भगवंताचे 1000 नाव आहेत, या विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो. त्याच्यानंतर बरोबर 8:30 वाजता ज्ञानेश्वरी पारायण चालू होऊन त्याची समाप्ती 12 वाजता होती. की त्या असे व्यक्ती आहेत माझ्याकडे की त्या माणसाच्या पूर्ण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे, असे आमचे ते ज्ञानेश्वर माऊली गोरे म्हणून आहेत. त्यांच्या पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ, तोंडपाठ ज्ञानेश्वरी ग्रंथ फक्त पुढे ठेवणे. त्याच्यानंतर जे भाविक आहेत या सर्वांना दुपारी जेवण दिलं जातं. दुपारच्या नंतर जी या तालुक्याचं भूषण असणारे वैराग्य मूर्ती, शांती ब्रह्म, ज्याला आपण खरोखर तुकाराम महाराजांनी असे काही संसारिक त्यांच्या डोळ्याच्या समोर येऊन त्यांनी अभंग लिहावे असं ज्याचं आचरण आहे, असं ज्याचं वर्तणूक आहे, असे आमचे श्रीराम महाराज गाडेकर यांचं 2 ते 5 वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथा होती. त्याच्यानंतर 5 ते 6:30 वाजेपर्यंत रंगीत संगीत, हरिपाठ, म्हणजे पावल्या या सर्व आश्रमातील विद्यार्थी, परिसरातील सर्व लहान मुलं मुली पावल्या फुगड्या खेळून हा कार्यक्रम 6:30 वाजेपर्यंत, 6:45 वाजेपर्यंत राहतो.
आणि संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ज्यांनी आळंदीमध्ये प्रतिष्ठान मिळवलेलं आहे, ज्यांनी आळंदीमध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये, असे नामांकित कीर्तनकार 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम होतो. 9 नंतर महाप्रसाद होतो की गोरगरीब सर्व जेवढे बी येतील, काय 2000 असो 3000 असो लोक, या सर्वांसाठी महाप्रसाद जातो. त्याच्यानंतर 10 ते 11 वाजेपर्यंत 1 तास आपण जागर भजन करतो. आणि मुद्दाम नवीन वर्ष आपल्या सर्वांचं सुखाचं जावं, समृद्धीचं जावं, माझ्या माऊलीचा आपल्याला सर्वांना प्रसाद मिळावा, नुसता प्रसादच नाही तर आपल्या जीवनाची भरभराट व्हावी म्हणून हे नवीन वर्ष यामध्ये आपण मुद्दाम याची समाप्ती ठेवलेली आहे. समाप्तीचं कीर्तन सकाळी आपल्याला 10 ते 12 वाजेपर्यंत समाप्तीचं कीर्तन होईल आणि त्याच्यानंतर हा तपपूर्ती सोहळ्याची समाप्ती होऊन महाप्रसाद होईल. याचा सर्वांनी, गोरगरीब असतील सर्वांनी, या जिथपर्यंत तुमच्या पर्यंत क्लिप येईल ती सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी माऊली आश्रमातर्फे आपल्याला जाहीर आमंत्रण, जाहीर आमंत्रण, जाहीर आमंत्रण जाहीर. माजी मंत्री आदरणीय सहकार मंत्री शंकररावजी कोले साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय माजी आमदार स्नेहलताताई कोले साहेब, आदरणीय बिपिन दादा, आदरणीय विवेक भैया यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान याचे 12वा वर्धापन दिन आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करीत आहोत. हा 9 दिवसाचा सप्ताह, त्यामध्ये रोजच्या प्रमाणे पारायण असेल, भागवत असेल, श्रीमद भागवताचार्य, त्याचबरोबर हरिपाठ असेल, त्याचबरोबर जे सर्व कार्यक्रम आहे ते कार्यक्रम रोजच्या रोज 9 दिवस आम्ही सातत्याने करतो. कोणी यात येऊ ना येऊ, आमचे जेवढा ग्रामस्थ असेल, आजूबाजूची प्रेम करणारी चांदगावान, मुर्शदपूर, जेऊर पाटोदा, कोपरगाव या शिवारातील सर्व या मंदिराचे भाविक सदस्य व जे काय कुणी तनमन धनाने या 9 दिवस 2 दिवस सातत्याने पंक्ती चालत असतात. सकाळी 11 वाजता, संध्याकाळी 8 वाजता, त्यानंतर कीर्तन होतं. एक चांगल्या प्रकारची रूढ आम्ही या कोपरगाव शहराला लागून असलेलं जेऊर पाटोदा संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान या देवस्थानाच्या निमित्ताने सातत्याने 12 वर्षापर्यंत पासून करीत आलेलो आहे. त्याचप्रमाणे त्याची सांगता येत्या 1 जानेवारीला मुद्दाम म्हणून, वर्षाचा पहिला दिवस आहे, वर्ष सर्वांना चांगलं जावो, त्यामुळे एक नवीन अशी चांगल्या प्रकारची एक रीत दाखवून 1 जानेवारीला हा वर्धापन दिनाचा सप्ताह सांगता होत आहे. त्यामध्ये सप्ताहाची सांगता होत असल्याने आम्ही इथे एक मोठ्या प्रकारचा महाभंडाऱ्याचा कार्यक्रम करतो. त्याच दिवशी एक वारी काढतो. पंढरपूरला ज्या पद्धतीने वारी जाते त्या पद्धतीने एक वारी काढून सप्ताहाची काल्याचं कीर्तन होऊन समाप्ती होते. आणि या भंडाऱ्याचा, या सर्व कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी व इतरच सर्व तालुक्यातील सर्वांना विनंती करतो की आपण याचा लाभ घ्यावा आणि महाभंडाऱ्याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी सरपंच जेऊर पाटोदा. आज आमच्या या जेऊर पाटोदा गावात ज्ञानेश्वर माऊली मंदिरात वर्धापन दिन म्हणून 12वा वर्ष चालू झालेलं आहे आमचं. आणि त्या निमित्ताने माऊली आश्रम मंदिरात आम्ही या दरवर्षीप्रमाणे 7 दिवसाचा सप्ताह असतो, पण नवीन वर्ष सुरुवात निमित्ताने 9 दिवसीय आम्ही सप्ताह ठेवलेला आहे. तर सर्व भाविकांनी या सप्त्याचा आणि रोज म्हणजे सकाळी पारायण, दुपारी भागवत कथा आणि संध्याकाळी कीर्तनाचा असा कार्यक्रम आयोजित केलेले आहे. तर सर्व भाविकांनी या लाभ घ्यावा आणि 1 जानेवारीला महाकालेच कीर्तनाने सांगता होईल आणि महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी मी
सरपंच म्हणून आग्रहाची सर्वांना विनंती करते. महेंद्राचे रंग करीती ऐशियाच्या कवळिका सामर्थ्याच्या बायका ते लक्ष्मी मुख्य नायका नमनेचेत अभिमानू सामने पांडवा ते बाबाचे दैवा झाली म्हणून थोर परंपराची एक विपत्ती आम्ही विसरले एक जगात माझी आगा संस्कृती पुढाची लोके करीती एक भव्य काम होती आम्ही तेजी ऐशी लक्ष्मी थोर परंपरा हे शंभर